नमस्कार, डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्हाला जर सौर कृषी पंप मिळवायचा असेल, दिवसा पाणी देण्यासाठी सोलर पंप हवा असेल, तर त्यासाठी अनेक जण CSC सेंटरमध्ये गर्दी असल्यामुळे त्यांना तो अर्ज करता येत नाही. तुम्हाला जर काही अडचणी येत तर CSC सेंटरमध्ये जा, त्या ठिकाणी अर्ज करा. परंतु तुम्ही स्वतः देखील या ठिकाणी अर्ज करू शकता. तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा या अर्ज करण्यासाठी कॉम्प्युटर पाहिजेत, लॅपटॉप पाहिजेत, असं काहीही नाही. तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील हा अर्ज सादर करू शकता. एक शेतामध्ये जर तुम्ही असाल तर शेतामध्येच असं एक निवांत झाड शोधा, जसं मी आता शोधलेलं आहे. सावली दाट असल्याची खात्री करा, आरामशीर बसा आणि मी सांगतो त्या पद्धतीने प्रोसेस करा. सगळ्यात अगोदर काय करा, तुम्हाला एक 4 डॉक्युमेंट लागणार आहे. बँक पासबुक, आधार कार्ड, फोटो आणि 7/12. 7/12वरती विहीर असणं गरजेचे किंवा बोर असणं गरजेचं आहे. आता हा अर्ज मी तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये बसूनही सांगितला असता कॉम्प्युटरवरती, परंतु प्रत्येकाकडे कॉम्प्युटर असेलच असं नाही, प्रत्येकाकडे लॅब. आता अर्ज मी माझ्या ऑफिसमध्ये बसूनही तुम्हाला निवांत सांगू शकलो असतो, परंतु हा अर्ज मी अगदी शेतात येऊन करत आहे. कारण ते तुम्हाला रिलेट झालं पाहिजेत की यासाठी काही तुम्हाला कॉम्प्युटरच पाहिजे असं नाही, लॅपटॉप पाहिजे असं नाही. मग आता ह्याच मोबाईलचा उपयोग करून तुम्हाला सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे सविस्तर माहिती सांगतो. आणि याच्यासाठी आता तुम्ही म्हणाल फोटो जर काढला असेल तर फोटो जो आहे तो JPG अपलोड होत नाही. त्यासाठी सगळे जे डॉक्युमेंट आहे ते PDF मध्ये अपलोड करायचे आहेत. PDF मध्ये फोटो काढला की त्याला PDF कन्वर्ट कसं करायचं ते पण मोबाईलमधूनच तुम्हाला सांगतो. सगळी प्रोसेस मोबाईलमधून सांगतो. एवढंच नाही, तुम्हाला जर डिजिटल 7/12 हवा असेल तो पण तुम्ही मोबाईलमधूनच डाउनलोड कसा करायचा याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो. 7/12साठी काही वेगळं लायसन लागत नाही, एकदम रजिस्टर करायचं. कोणीही डिजिटल 7/12 काढू शकतं. ती प्रोसेस देखील तुम्हाला सविस्तर सांगतो. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. अर्धवट सोडू नका, म्हणजे अर्धवट जर माहिती तुम्ही बघितली तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती समजणार नाही. डॉक्युमेंट्स असं एक सॉफ्टवेअर असतं. हे बघा, डॉक स्कॅनर हे सॉफ्टवेअर जे आहे ते इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर याला ओपन करा. आता तुम्ही समजा उदाहरणार्थ हा फोटो काढलेला आहे, हा एक फोटो काढलेला आहे, तर या फोटोला गॅलरीमधून ओपन करा. इथं शेअर केलं की या ठिकाणी 2 पर्याय येतात, JPG आणि PDF. तर याला PDF मध्ये सेव्ह करा. PDF मध्ये सेव्ह करण्याच्या अगोदर ही साईज या ठिकाणी बघून घ्या, म्हणजे 500 KB पेक्षा जास्त नसावी. तर ही साईज जी आहे ती 163 KB आहे. याला याला शेअर करा. शेअर करताना कुठंतरी सेव्ह करून ठेवा. बघा, याला PDF उदाहरणार्थ आपण आता इथं हे बघा, हे PDF मध्ये सेव्ह झालेलं आहे. हे डाउनलोड करून घ्या, याला नाव द्या आणि मग हे आपल्या डाउनलोडमध्ये जाईल. ज्यावेळेस आपल्याला अर्ज करायचा आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला हे आवश्यक लागणार आहे. याला सेव्ह डाउनलोड. त्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला बँक पासबुक देखील PDF मध्ये सेव्ह करायचं आहे. पासबुक या ठिकाणी आलेलं आहे. याला सिलेक्ट करा, डन करा आणि क्रॉप करून घ्या. क्रॉप झालं की याला परत जो फॉरवर्ड ॲरो आहे त्यावरती टच करा आणि याला डन करा आणि शेअर करा. शेअर करताना परत एकदा याला JPG आणि PDF अशा 2 पद्धतीनं शेअर करता येतं. शेअर करायचं म्हणजे कुठंतरी पाठवायचं, टेलिग्रामला पाठवा आणि तिथून डाउनलोड करून घ्या, म्हणजे इथून कन्फ्युजन होऊ शकतं. आणि साईज बघा, 175 KB झाली म्हणजे ओके. या ठिकाणी मी PDFला हे करतो आहे आणि कुठंतरी टेलिग्राम किंवा कुठंतरी मला लक्षात राहील अशा ठिकाणी मी हे सेव्ह करतो आहे, म्हणजेच अपलोड करताना मला त्या ठिकाणी काही त्रास होणार नाही. हे बघा, आणि इथून मी डाउनलोड करून घेतलं बरं का. आणि आता बँक पासबुक झालं. आधार कार्ड तर ऑलरेडी PDF मध्ये असतं. अशाच पद्धतीने तुम्हाला आधार कार्ड पण जर फोटो काढा, दोन्ही बाजूचा फोटो काढा आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी या ॲप्लिकेशनमध्ये या. त्याच्यानंतर आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करा आणि त्याला आता मी जे सांगितलं त्या पद्धतीने सेव्ह करा. आता प्रश्न आला फक्त तुम्हाला 7/12चा. तर 7/12 काढण्यासाठी काही तुम्हाला असं विशिष्ट असं लायसन लागत नाही. म्हणजे चला बा तुमच्याकडे CSC सेंटरचं असलं पाहिजेत किंवा महाई सेवा केंद्र असलं पाहिजेत असं काही नाही. गुगलमध्ये जा, या ठिकाणी टाका. या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे डिजिटल 7/12. डिजिटल 7/12 टाकलं की थोडं खाली यायचं, डिजिटली साईन्ड 7/12 अशी एक लिंक दिसेल. या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, टच करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्टर लॉग इन युजर ID पासवर्ड टाकायचा आहे. आणि तुमच्या लक्षात नसेल युजर ID पासवर्ड तर
OTP बेस्ड लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करून तुम्हाला त्या मोबाईलवर आलेला OTP या ठिकाणी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. आता प्रश्न असा आहे, तुम्ही जर नवीन असाल तर या ठिकाणी न्यू युजर रजिस्ट्रेशन म्हणून पर्याय आहे, यावरती टच करा. या ठिकाणी तुमचं नाव टाका, वडिलाचं नाव टाका, लास्ट नेममध्ये आडनाव टाका, जेंडर म्हणजेच लिंक सिलेक्ट करा, नॅशनॅलिटी ऑलरेडी इंडियन आलेली आहे, मोबाईल नंबर टाका, ऑक्युपेशन जे आहे बिझनेस सर्व्हिसेस ते टाका, ईमेल ID असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. DOB टाका म्हणजे डेट ऑफ बर्थ टाका, फ्लॅट नंबर असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. बिल्डिंग नेम, पिनकोड, स्ट्रीट म्हणजे रस्ता, लोकेशन, त्याच्यानंतर सिटी कोणती ती टाका, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पद्धतीनं एक तुमचा लॉग इन ID निवडायचा आहे आणि या ठिकाणी चेक अवेलेबिलिटी या बटनावरती टच करून तो उपलब्ध आहे का, असेल तर तो लक्षात असू द्या, सेव्ह करून ठेवा, नसेल तर या ठिकाणी रिकमेंडेशनमध्ये जो तुमचा ID येईल तो सेव्ह करा. त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका, तो ID आणि पासवर्ड लक्षात असू द्या. हे सर्व टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मी ऑलरेडी या ठिकाणी रजिस्टर्ड आहे. तुम्ही जर रजिस्टर नसाल तर अशा पद्धतीने रजिस्टर करा. आता माझ्या लक्षात नाही आहे की माझा पासवर्ड काय, त्यामुळे मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकत आहे आणि सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करताच आता माझ्या मोबाईलवर एक OTP येईल. हे बघा, या ठिकाणी OTP आलेला आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करा. बघा आता नाही का या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे. हे करण्याच्या अगोदर लक्षात घ्या तुमच्याकडे बॅलन्स आहे का बघा, कारण 15 रुपये तुम्हाला या ठिकाणी शासनाला पेड करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला करायचं काय, या ठिकाणी माझ्या अकाउंटमध्ये काहीच नाही तर अकाउंट रिचार्ज करायचं आहे. अगोदर यात पैसे टाकून घ्या म्हणजे रिचार्ज करा. आता इथून तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, कोणकोणते पर्याय वापरून तुम्ही या ठिकाणी हे पैसे ॲड करू शकता. मी आता माझं खातं जे आहे ते SBIमध्ये Pay Now या बटनावरती मी क्लिक करतो. या ठिकाणी अमाऊंट टाकतो 15 रुपये आणि या ठिकाणी पे नाऊ. त्यानंतर एक टर्म अँड कंडिशन आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. काइंडली नोट ऑर्डर नंबर ओके, ठीक आहे. आता इथं बरेच पर्याय आहेत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. त्यानंतर आपण काय करणार आहोत, या ठिकाणी इंटरनेट बँकिंग हा पर्याय वापरणार आहोत किंवा फोनपे, इंटरनेटच वापरूयात. SBI, सिलेक्ट बँक, यूज युअर GSTIN फॉर क्लेमिंग इनपुट्स. पे नाऊ या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी युजर ID टाका. हे बघा ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालेलं आहे. म्हणजे आता या ठिकाणी 15.19 जे रुपये आहेत ते कटलेले आहेत. आता परत एकदा हे पेज रिडायरेक्ट होईल. परत आलो आहे आपण आता या ठिकाणी. आता काय करायचं, तुम्हाला हवी असेल तर पावती घ्या, नाहीतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा. आता बघा या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे, तुमचा जिल्हा निवडायचा आहे, जालना, तुमचा तालुका निवडा आणि गाव निवडा आणि अंकित 712 या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी गट नंबर टाका. यस ओके या बटनावरती क्लिक करा. पीक पाणी केलेले शेवटचे 3 वर्षाचा डाटा या पर्यायावरती क्लिक करा आणि डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करा. जसंही तुम्ही डाउनलोड करायला एक सूचना येईल की तुमचे 15 रुपये या ठिकाणी कटणार आहे. ओके या बटनावरती क्लिक करा. सातबारा तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि या सातबाऱ्यावरती विहीर असणं गरजेचे आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी सातबारा डाउनलोड करायचा काहीच अवघड नाही. अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवलेलं आहे की सातबारा डाउनलोड कसा करायचा. आता आधार कार्ड आहे, बँक पासबुक आहे, फोटो आहे आणि सातबारा आहे. याच्यामध्ये सामायिक विहीर जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा जो नमुना आहे तो अपलोड करायचा आहे. जर तुमची विहीर स्वतंत्र असेल तर तुम्हाला या नमुन्याची काही गरज नाही. चला तर आता डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करूयात. मागेल त्याला सौरकृषी पंप टाकलं की या ठिकाणी अशी एक वेबसाईट येईल. या वेबसाईटवरती टच करा. त्यानंतर अशी वेबसाईट आली
त्यानंतर या 3 रेषा दिसतात, याला नेव्हिगेशन बार म्हणतात. यावरती क्लिक करा, टच करा आणि या ठिकाणी लाभार्थी सुविधा हा एक पर्याय, त्यावरती टच करा. अर्ज करा या पर्यायावरती टच करा. त्यानंतर हे बघा फॉर्म ओपन झाला. आता हा जो पहिला पर्याय हा सोडून द्यायचा आहे आपल्याला. तो का सोडायचा आहे? कारण पेंडिंग AC कनेक्शन कंझ्युमर डिटेल, तुम्ही MSCB बोर्डाकडं कनेक्शन घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि ते पेंडिंग असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. आता आपल्याला या ठिकाणी पर्सनल लँड डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट या संदर्भातील माहिती सादर करायची आहे, भरायची आहे. आता या ठिकाणी अर्जदाराचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी स्कीम नेम ऑटोमॅटिक आलेला आहे. डिस्ट्रिक्ट निवडा, तालुका निवडा, व्हिलेज तुमचं गाव कोणतं आहे ते निवडा. या ठिकाणी ही माहिती मी काही ब्लर करत आहे, पण एवढं मात्र तुम्हाला समजून जाईल. सर्वे नंबर टाका, या ठिकाणी सिलेक्ट करा, ऑटोमॅटिक येईल तो सिलेक्ट करा. लँड ओनर नेम, टाईप ऑफ लँड, सेल्फ किंवा शेअर्ड, जर तुम्ही कोणत्या ठोक्यानं करत असेल, बटाईनं करत असेल तर शेअर्डमध्ये क्लिक करा, नसेल तर सेल्फ या पर्यायावरती टच करा. त्यानंतर लँड ओनर नेम झालं. ॲप्लिकंट फर्स्ट नेम, या ठिकाणी ॲप्लिकंट्स फर्स्ट नेम टाकायचं. त्यानंतर वडिलाचं नाव टाकायचं आणि आडनाव टाकायचं. जेंडरमध्ये सिलेक्ट करा मेल फिमेल. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा आणि ईमेल ID टाका. डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट रेसिडेन्शियल ॲड्रेस अँड लोकेशनमध्ये हाऊस नंबर टाका. हे घर नंबर टाकलं की स्ट्रीट लँडमार्क काही असेल टाका, नसेल तर सोडून द्या. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ज्या ठिकाणी स्टार केलेलं आहे लाल रंगाने, ज्या ठिकाणी लाल चिन्ह दिसते ना बघा हे असं, तर ही माहिती तुम्हाला टाकायची. ज्या ठिकाणी लाल स्टार नसेल तर ती माहिती तुम्ही सोडून देखील देऊ शकता. डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जिल्हा निवडा, तालुक्यामध्ये तुमचा तालुका निवडा, व्हिलेज नेममध्ये व्हिलेज घ्या, तुम्ही ज्या गावात राहता ते गाव या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर पिनकोड या ठिकाणी तुमचा निवडायचा आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर परत एकदा या ठिकाणी टाकायचा आहे. लँडलाईन नंबर असेल टाका, नसेल सोडून द्या. टाईप ऑफ इरिगेशन सोर्स, याच्यामध्ये तुमच्याकडे वेल आहे, बोरवेल आहे, फार्म पॉन्ड, शेततळं असेल, विहीर असेल, बोर असेल, काय नेमकं तो सोर्स या ठिकाणी निवडा. त्यानंतर त्याची इरिगेशन मोडमध्ये मायक्रो आहे, ओपन आहे, पाईप टाका. पाणी कशाने नेता तुम्ही ते या ठिकाणी टाकायचं आहे, किंवा ओपन जर देत असेल त्या पद्धतीने मी टाकू शकता. त्यानंतर सिलेक्ट वॉटर क्वालिटी, सॉफ्ट निवडा. इरिगेशन सोर्स डेप्थ इन फीट, विहिरीची खोली किती येते टाका. इरिगेशन सोर्स डेप्थ इन रेनी सीझन, ते पण या ठिकाणी टाकण्याची गरज नाही. इज एक्झिस्टिंग फार्म पॉन्ड, तुमच्याकडं शेततळं आहे का नाही. बोरवेल विड्थ ही टाकण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी क्रॉप टाईप प्रिव्हियस इयर रब्बी. नंबर ऑफ क्रॉप्स 1, एकच घेतलं होतं. त्यानंतर या ठिकाणी मी 1 टाकत आहे, तुम्ही किती पिकं घेतलेत त्याचा आकडा या ठिकाणी टाकू शकता. लास्ट टू लास्ट इयर, ते त्या मागच्या वर्षी किती घेतलं होतं, तर या ठिकाणी रब्बीमध्ये 2 पिकं घेतले होते. इज एक्झिस्टिंग पंप युजर, येस. एक्झिस्टिंग पंप टाईप DC, एक्झिस्टिंग पंप सब टाईप सरफेस, एक्झिस्टिंग पंप कॅपॅसिटी 5 HP, सोर्स पॉवर एक्झिस्टिंग पंप डिझेल, एनर्जी सफिशियंट पंप येस, आणि अमाऊंट डिझेल रिक्वायरमेंट इन लिटर्स, तुम्हाला किती डिझेल लागलं वर्षामध्ये, तर या ठिकाणी 500 सांगू शकता. तुम्हाला जितकं लागलं असेल तितकं या ठिकाणी टाकून द्या. त्यानंतर या ठिकाणी रिक्वायर्ड पंप टाईप जो आहे तो टाका DC. सिलेक्ट सबमर्शिबल. रिक्वायर्ड पंप कॅटेगरी वॉटर.
रिक्वायर्ड पंप कॅपॅसिटी इन HP. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पंप निवडायचा आहे. 3 HP 5 HP क्षेत्रानुसार तुम्हाला या ठिकाणी निवडता येणार आहे. एक्झिस्टिंग पंप डिटेलमध्ये डिझेल वॉटर थ्रूआउट रिक्वायरमेंटमध्ये जी रिक्वायरमेंट आहे ती टाकून द्या. बँक अकाउंटमध्ये तुमचा अकाउंट नंबर टाका. त्यानंतर अकाउंट होल्डर्स नेम, बँक पासबुकवरील नाव टाका, IFSC कोड टाका आणि गेट डिटेल बँक डिटेल्स या पर्यावरती क्लिक करताच या ठिकाणी बँकेचं नाव, मायकर कोड, त्यानंतर बँक नेम या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी दिसेल. बँक सिटी किंवा विलेज ज्या ठिकाणी तुमची शाखा असेल बँकेची ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आता भरलेली आहे. या ठिकाणी हे जे 3 चेक मार्क आहे त्याला चेक करून घ्या. आता एक 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 करत या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला PDF अपलोड करायचे आहेत. तर एक 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 करत या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करा. हे सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन या पर्यावरती क्लिक करा. हे बघा, अशा प्रकारे तुमचा अर्ज जो आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आता तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी परत एकदा बॅक या ठिकाणी परत एकदा तुम्हाला टाकायचं आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी. आता परत आपण फ्रंट पेजवर आलेलो आहे. या ठिकाणी बेनिफिशरी या पर्यावरती क्लिक करताच ॲप्लिकेशन करंट स्टेटस या पर्यावरती क्लिक करा. त्यानंतर सर्च बेनिफिशरी ID या ठिकाणी टाकायचा आहे जो की आपल्याला आत्ता या ठिकाणी मिळालेला आहे. हा बेनिफिशरी ID या ठिकाणून कॉपी करून घ्या. कॉपी केला की तो या ठिकाणी टाका आणि सर्च करा. तर हे बघा, या ठिकाणी सर्व डिटेल्स तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी दिसतील. पुढील जी प्रोसेस आहे ती अशाच पद्धतीने तुम्हाला चेक करायची आहे. तर मित्रांनो, बघितलं किती सोपं आहे ऑनलाईन अर्ज करणं. तुम्हाला देखील सौर कृषी पंप हवा असेल तर अशाच पद्धतीनं तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून अर्ज सादर करू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की फोटो असेल, पासबुक असेल, त्याला PDF कसं सेव्ह करायचं, कोणतं ॲप्लिकेशन वापरायचं, त्याच पद्धतीने तुम्हाला डिजिटल सातबारासाठी डिजिटल सातबारासाठी कोणती वेबसाईट आहे, रिचार्ज कसं करायचं, त्यानंतर पैसे डिडक्ट कसे होतात, सातबारा डाउनलोड कसा होतो, या संदर्भातील सविस्तर माहिती मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. माहिती जर कामाची वाटली तर एक कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.